भाजप सरकार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। शासनाच्या युवक, रोजगार, शेतकरी, महिला यांच्या प्रती असलेल्या धोरणाचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, प्रशांत पाटील, महेश कोपाटे, संदीप चव्हाण, जावेद मुजावर, चैतन्य मदने, अमोल मानगावकर, तानाजी शिंदे, स्वरूप मोरे, राजकुमार अंकलगे, सुशांत पाटील, वैभव भिसे, मुस्ताक मुजावर, वसीम खतीब यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नवप्रसारण न्यूज सांगली। काँग्रेसच्या सांगली जिल्हा यांच्या वतीनं सरकारच्या निदर्शनार्थ आज हे आम्ही आंदोलन करीत आहोत। गेली अनेक वर्ष आपण जर बघत आलो असेल, सरकार सत्तेत आल्यापासून नेहमीच इथल्या शेतकऱ्यांच्या, इथल्या जनतेच्या भावनांशी खेळत आहे। कुठेही सरकारला इथल्या जनतेच्या प्रश्नांची जाणीव राहिलेली नाही। याचंच एक दुर्दैवी उदाहरण आणि एक दुःखद घटना जी परवा घडली। हर्षल या आमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला त्याची बिलं न मिळाल्यामुळं आत्महत्या करावी लागली। मुळात ही आत्महत्या नसून हर्षलचा सरकारने केलेली ही हत्या आहे। याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करीत आहोत। या माध्यमातून आजूबाजूच्या भागामधून आम्ही भीक गोळा करून सरकारला पाठवून देत आहोत, जेणेकरून सरकारकडे या कंत्राटदारांची बिलं देण्यासाठी पैसा नाही आहे। मग तो पैसा आम्ही भीक गोळा करून सगळे युवक कार्यकर्ते आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवत आहोत आणि या माध्यमातून एक विनंती करतोय, जर आपल्याकडे पैसा नसेल, आपल्याला सरकार चालवता येत नसेल, तर माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या, बांधवांच्या होणाऱ्या या आत्महत्या रोखण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून लोकांच्याकडून भीक मागेल, पण तुम्हाला पैसे पाठवून देईल। माझ्या या कंत्राटदारांच्या, कॉन्ट्रॅक्टदारांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवा। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, शेतकरी जे हवालदिल झालेले आहेत, यांच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या। महाराष्ट्रातला युवक बेरोजगार होतोय, या सगळ्या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आहे। या उलट सरकार वेगळ्याच मोडमध्ये आहे। कुठेतरी विधानभवनामध्ये दंगाधोपा करणे, मस्ती करणे आणि शेतकऱ्यांचा प्रश्नाची जाणीव नसलेला मंत्री विधानभवनामध्ये रमी खेळत राहतो। या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि जे कृषी मंत्री तिथं रमी खेळत होते, त्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांच्या विषयी भान न राखणाऱ्या कृषी मंत्र्याला, जो शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करतोय, अशा मंत्र्याला घरचा रस्ता दाखवावा। यासाठी सांगली जिल्ह्यातील सगळा युवक आज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलाय। पण या निमित्तानं एक आव्हान महाराष्ट्र शासनाला करू इच्छित आहे। जसं माझ्या युवकांना महात्मा गांधीजींनी मिळवलेलं स्वातंत्र्य माहिती आहे, तसंच या युवकांना भगतसिंग आणि राजगुरू सुखदेव यांचा स्वातंत्र्य लढ्यातील जे काही पद्धत होती, ती देखील आम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे। जोपर्यंत आम्ही शांत आहोत, तोपर्यंत शांत आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकांच्यावरती होत असणारे हे अन्याय, या समस्या वाढत राहिल्या तर आमचा युवकचा कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी रस्त्यावर उतरेल आणि तुम्हा सगळ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। कंत्राटदारांचे पैसे बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? कंत्राटदारांचे पैसे बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? महाराष्ट्राला असुरक्षित ठेवणाऱ्या सरकारचं करायचं काय? मुर्दाबाद, मुर्दाबाद। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।